दिशा सालियान यांच्या वडिलांनी पुन्हा एकदा हायकोर्टामध्ये धाव घेतलेली आहे। एकंदरीतच पुन्हा या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी अशी त्यांची मागणी आहे। निश्चितपणे मला वाटतं की ज्या प्रकरणासाठी उभाटाचं सरकार होतं महाविकास आघाडीचं, तेव्हापासून सातत्याने हा विषय आम्ही लावून धरला। ज्या विषयामध्ये आम्ही सातत्याने म्हणत होतो की याची निपक्षपातपणे चौकशी झाली पाहिजे। दिशा सालियनचा खून झाला का आत्महत्या झाला हा फार मोठा गहन प्रश्न होता। त्यावेळेला त्यांच्या वडिलांवरती किंवा कुटुंबावरती कोणाचा दबाव होता आम्हाला माहीत नव्हतं, पण आता त्यांनी याचिकेतच दबाव कोणाचा होता हे सांगितलं। ज्या बाबतीत नितेश राणे असतील, नाना राणे साहेब असतील, यांनी सातत्याने पुरावे देतो म्हणून सांगितलं, पण पुरावे घ्यायला कोण तयार नव्हते। त्याच्यामधले अनेक गोष्टी समोर आल्या। अनेक समोर आलेल्या गोष्टीनंतर आता हे लक्षात येत आहे की निश्चितपणे याची निपक्षपात चौकशी झाली पाहिजे। CDR रेशो काढला गेला पाहिजे, त्यामध्ये टॉवर लोकेशन काढलं गेलं पाहिजे, तो वॉचमॅन होता तो वॉचमॅन कुठे गेला हा पाहिला गेला पाहिजे, तर त्यातून सत्य समोर येईल आणि जनतेसमोर माहीत पडेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।